नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गुंतवणुकीचा प्रवास कसा सुरू करायचा, विशेषतः जे नवीन आहेत त्यांच्यासाठी शेअर बाजाराची दुनिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. स्टॉक्स आणि गुंतवणूक हे शब्द ऐकले की अनेकदा असं वाटतं की आपण कुठल्या तरी मोठ्या जगात हरवून गेलोय, नाही का? पण काळजी करू नका, सुरुवातीला प्रत्येकालाच थोडा गोंधळ आणि भीती वाटते. हे अगदी नॉर्मल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवातच करूया. गुंतवणुकीचा प्रवासातली सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी कोणती असेल तर ती आहे ज्ञान मिळवणं. कारण पाया जितका मजबूत तितकाच आत्मविश्वासाने पुढे जाता येतं. आणि ही सुरुवात सोपी करण्यासाठी अनेक मोफत शैक्षणिक साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे बघा, नवशिक्यांसाठी खास शेअर बाजाराचं प्रशिक्षण आहे, एक उपयुक्त PDF गाईड आहे आणि गुंतवणूक कॉन्शियसनेससाठी खास सपोर्टसुद्धा मिळतो. हे सगळं तुम्हाला योग्य दिशेने नेण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. बरं, एकदा का आपल्याला मूलभूत गोष्टी समजल्या की मग पुढची प्रॅक्टिकल स्टेप येते, गुंतवणुकीचं प्रवेशद्वार उघडणं. आणि हो, यासाठी एका खास अकाउंटची गरज लागते. हे अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे आपल्या गुंतवणुकीसाठीचं एक डिजिटल वॉलेट आहे. जसं आपण बँक खात्यात पैसे ठेवतो, अगदी तसंच डीमॅट खात्यात आपले शेअर्स, बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात एकदम सुरक्षित ठेवल्या जातात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपलं खातं उघडण्यासाठी एक विश्वसनीय आणि अधिकृत पार्टनर निवडणं. कारण आपली सगळी मेहनत आणि गुंतवणूक त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे. आता अधिकृत ब्रोकरसोबत डिजिटल अकाउंट उघडण्याचे फायदे काय आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे अकाउंट उघडण्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत. दुसरं म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एक ॲडव्हान्स्ड ट्रेडिंग ॲप मिळतं, ज्यामुळे गुंतवणूक करणं खूप सोपं होऊन जातं. पण आपली गुंतवणूक सुरक्षित आहे हे कसं ओळखायचं? त्यासाठी सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची नोंदणी तपासणं खूप महत्त्वाचं आहे. ही संस्था म्हणजे शेअर बाजाराचा वॉचडॉग आहे, जी आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवते. यामुळेच आपली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि आपल्या हक्कांचं संरक्षण होतं. त्यामुळे हा मुद्दा अजिबात विसरू नका. त्याचबरोबर NISM म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्सचं प्रमाणपत्र असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे प्रमाणपत्र काय सांगतं? हे सांगतं की सल्लागारांना वित्तीय बाजाराचं राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित ज्ञान आहे. म्हणजे आपल्याला जी मदत मिळते ती एकदम प्रोफेशनल आहे. आता आपण पाहूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं. यशस्वी गुंतवणूक ही नेहमी एका स्पष्ट नियोजनाने सुरू होते. आणि या कामात काही स्मार्ट आर्थिक साधनं आपली खूप मदत करतात. हे जे फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स असतात ना, ते आपली ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करतात. म्हणजे आपल्याला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे किंवा निवृत्तीसाठी नियोजन करायचंय. ही साधनं आपल्या ध्येयांना आकड्यांमध्ये रूपांतरित करतात. त्यामुळे आपल्याला कळतं की नक्की किती आणि कशी गुंतवणूक करायची आहे. आपल्या गरजेनुसार वेगवेगळे कॅल्क्युलेटर्स उपलब्ध आहेत. जसं की ध्येय SIP कॅल्क्युलेटर, एकरकमी गुंतवणूक कॅल्क्युलेटर आणि निवृत्ती नियोजन कॅल्क्युलेटर. प्रत्येक साधन वेगवेगळ्या आर्थिक ध्येयांसाठी बनवलं गेलं आहे. आता बघा, एका ग्राहकाचा अनुभव काय सांगतो? गॅलेक्सी ट्राइब्सनी माझी गुंतवणूक रणनीती पूर्णपणे बदलली. ट्रेडिंग आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनात त्यांनी खरंच खूप चांगलं मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला. यावरून आपल्याला सतत मिळणाऱ्या तज्ज्ञ मदतीचं महत्त्व कळतं, नाही का? गुंतवणुकीचा प्रवास सुरू केल्यावर आपण एकटे नसतो. आपल्या प्रगतीसाठी एक संपूर्ण सपोर्ट सिस्टीम उपलब्ध असते, जी आपल्याला प्रत्येक टप्प्यावर मदत करते. सुरुवातीला खूप प्रश्न पडतात, जसं की अरे, या शब्दाचा अर्थ काय आहे? किंवा माझा पोर्टफोलिओ योग्य दिशेने चाललाय ना? बाजारात नेमकं काय चाललंय? या सगळ्या प्रश्नांसाठी उत्तरं तयार आहेत. काही शंका असेल तर व्हॉट्सॲप सपोर्ट आहे. पोर्टफोलिओ ट्रॅकवर आहे की नाही हे तपासण्यासाठी पोर्टफोलिओ रिव्ह्यूची मदत आहे. आणि बाजारात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी रोज मार्केट अपडेट्स मिळतात. आणि या व्यतिरिक्त इतरही सर्वसमावेशक सेवा मिळतात. म्हणजे वैयक्तिक पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जिथे तज्ज्ञ खास आपल्या ध्येयांनुसार रणनीती तयार करतात. इतकंच नाही तर आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी जीवन आणि आरोग्य विम्यासारखे पर्यायही उपलब्ध असतात. तर मग आता पुढची पायरी काय? सुरुवात कशी करायची? चला, आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया.
एका नवीन गुंतवणूकदारासाठीचा मार्ग अगदी सरळ आहे. पहिलं, मोफत शैक्षणिक साधनांचा वापर करून शिका. दुसरं, एक डिजिटल डीमॅट खातं उघडा. तिसरं, आर्थिक कॅल्क्युलेटर वापरून नीट नियोजन करा. आणि चौथं, तज्ज्ञांच्या सतत मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्या. जर तुम्हाला वैयक्तिक मदतीची गरज असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर इथे दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. support@galaxytribes.in. आणि जर तुम्हाला थेट सल्लागाराशीच बोलायचं असेल तर 7767834383 या नंबरवर फोन करता येईल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही तुमच्या कोणत्या पहिल्या आर्थिक ध्येयासाठी नियोजन कराल यावर नक्की विचार करा, कारण योग्य नियोजनानेच आर्थिक स्वप्न सत्यात उतरतात.